हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. शेअर मार्केट मार्गदर्शन ह्या चॅनलमध्ये तुमचं आज स्वागत आहे. आज आपण पाहणार आहात एस-आय-पी रिटर्न. एस-आय-पी काय आहे? जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं, की 20 वर्षात 1,10,65,000 बनवता येतील. ते कसे बनवता येतील याचं आज तुम्हाला मी छोटंसं कॅल्क्युलेशन दाखवणार आहे आणि कोणत्या स्कीम्स आहेत हे सुद्धा एक्सप्लेन करणार आहे नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओजमध्ये. तर पहिलं आपण जाणून घेऊया एस-आय-पी काय आहे? एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. याचा सरळ अर्थ असा आहे, की आपण दर महिन्याला एक छोटीशी अमाउंट एका स्कीममध्ये टाकतो. मग ती अमाउंट किती पण असू शकते. 1000, 5000, 3000 किंवा 10,000 देखील ती अमाउंट असू शकते. आणि त्याच्यावरती जे तुम्ही रिटर्न्स कमावणार, ते टोटल वेल्थ असेल तुमची. तर कोणत्या स्कीम्स आहेत, कसं इन्व्हेस्ट करायचं, कोणतं अकाउंट लागेल, काय डॉक्युमेंट्स लागतील, याचं याचं तुम्हाला मी सर्व एक्सप्लेनेशन देणार आहे अपकमिंग व्हिडिओजमध्ये. तर आज आपण फक्त एस-आय-पीचं कॅल्क्युलेशन बघूया. त्यासाठी तुम्ही Googleवर या आणि एस-आय-पी रिटर्न कॅल्क्युलेटर असं टाइप करा. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा भरपूर साऱ्या वेबसाईट्स अवेलेबल होतील. त्याच्यातली एक वेबसाईट सिलेक्ट करा. तर मी क्लिअर टॅक्स ही एक वेबसाईट सिलेक्ट करतो आहे. ह्या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला डिफरंट पॅरामीटर्स दिसतील, की मंथली एस-आय-पी अमाउंट काय आहे, एस-आय-पी पिरियड काय आहे आणि एक्स्पेक्टेड रिटर्न रेट काय आहे. तर मी आता नॉर्मल जॉब करतो आहे. तर मी महिन्याला फक्त 3,500 हे एका स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि माझी व्हिजन नेक्स्ट 20 इयर्ससाठी आहे. पुढच्या 20 वर्षापर्यंत माझा व्हिजन आहे, की मी हे 3,500 दर महिन्याला न चुकता इन्व्हेस्ट करणार. त्यानंतर माझं एक्स्पेक्टेड रिटर्न 20% आहे. तर त्याच्यानंतर बाजूला कॅल्क्युलेशन ऑटो जनरेट होते आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करून देते, की तुम्ही इन्व्हेस्टेड अमाउंट किती आहे आणि टोटल वेल्थ तुमची किती होईल 20 वर्षानंतर. तर जर मी 3,500 महिन्याला 20 वर्षापर्यंत जमा करतो, 20% एक्स्पेक्टेड रिटर्नच्या अंदाजाने मी जर जमा करत असेल, तर माझी इन्व्हेस्टेड अमाउंट 8,40,000 असेल आणि टोटल वेल्थ 1,10,65,000 असेल. आता इकडे हे खूप व्हेरिएबल फॅक्टर्स आहेत, की 20% रिटर्न भेटेल का? खूप अशा डिफरंट स्कीम्स आहेत, की ते तुम्हाला 10%, 15%, 20%, 25 काही स्कीम अशा आहेत, ते तुम्हाला 40% देखील रिटर्न देतील. आता ते कोणत्या स्कीम्स आहेत, कुठे अवेलेबल आहेत, कुठे जाऊन इन्व्हेस्ट करायचं, हे तर तुम्हाला मी अपकमिंग व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आज फक्त आपण छोटंसं कॅल्क्युलेशन बघणार आहेत, फॅक्टर्स व्हेरिएबल करून, की एक छोटं पॅरामीटर चेंज केल्यानंतर आपल्या लाँग टर्म इन्व्हेस्टेड व्हॅल्यूवरती किती फरक पडतो. तर जर मी इन्व्हेस्टेड अमाउंट 3,500 न करता 5,000 केली, तर 20 वर्षासाठी आणि एक्स्पेक्टेड रिटर्न 20% असेल, तर माझी इन्व्हेस्टेड अमाउंट 12,00,000 ही झाली आणि त्यानंतर टोटल वेल्थ 20 वर्षानंतर माझ्याकडे 1,60,00,000 अंदाजे अप्रॉक्स ही कन्फर्म वेल्थ नसते, पण मोठा-मोठा इतना तो मिलेगा ही मिलेगा. तर तुम्हाला कसं वाटलं एस-आय-पी बद्दल माहिती कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील ही व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून ते एक छोटीशी अमाउंट दर महिन्याला सेव्ह करतील आणि लाँग टर्ममध्ये मोठे रिटर्न्स कमवतील. अशा व्हिडिओ अशा व्हिडिओसाठी तुम्ही मला नक्की सपोर्ट करा, लाईक करा.